हॅलो नमस्कार, मी स्वाती आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ। शुभ सकाळ ताईंनो। तर मी आज तुम्हाला माझे 7 ते 1 वाजेपर्यंतचे रुटीन शेअर करते। तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटद्वारे कळवा आणि छान छान अशा कमेंट पण करत जा मला। आणि हो, चूक जर होत असेल तर ते पण सांगत जा, मी ती सुधारण्याचा प्रयत्न करेल। आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हां, आणि ताईंनो शेअर करायला पण विसरू नका, प्लीज सपोर्ट करा। तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंडला वगैरे शेअर करा, कारण की त्यामुळे माझे थोडेसे सबस्क्राईब वाढायला मदत होईल। आणि मला विश्वास आहे की तुम्ही कायम माझ्यासोबत असाल आणि राहणार पण आहेत। आतापर्यंत पण सोबत आहेत आणि इथून समोर पण सोबत राहा म्हणून। आणि तुमच्या सपोर्टमुळे छान असे आपले सबस्क्रायबर पण वाढत आहेत आणि इथून पुढे पण वाढत जातील। चला, तर माझे व्हिडिओ कसे वाटतात तर ते पण सांगा मला। इथं आठवडी बाजार असतो रविवारचा, तर त्यामुळं मी रविवारी भाजीपाला आणला तर शनिवारपर्यंत काय तो भाजीपाला राहत नाही, सुकून जातो आणि थोडंसं खराबही होतं एक अर्ध्या वेळेस। आता उन्हाळा लागलेला आहे, पालेभाजी तर राहू शक्यच नाही राहण्याचं। आणि मी काही इकडे गावाकडलं फ्रीज आणलेलं नाही, गावाकडेच ठेवलेलं आहे। त्यामुळं तर मग मी शुक्रवार ते शनिवार या 2 दिवसमध्ये ना घरातील जे असेल ते बनवत असते भाजीला। मटकी, मूग असो, अख्खा मसूर असो, वाटाणा, चणा असं काहीतरी एक बनवत असते। तर त्यामुळं मग मी आज काबुली चण्याची भाजी बनवणार होते। तर सकाळी उठलं की आंघोळ वगैरे झाली की चहा बनवून घेतला। आणि चहासाठी तुम्हाला दिसत असेल की छोटंसंच पातेलं आहे, तर मी आणि आमची सासूबाई आम्ही दोघीच जण चहा घेतो। आणि त्यामुळं काही जास्त चहा पातेलं मोठं लागत नाही, त्यामुळे मी एकदम छोटं केलेलं आहे चहाला पातेलं। आणि त्यासाठी मग मी चहा बनवून घेतला की एक साईडला चणा उकडायला ठेवला कुकरला। त्याच्या 2-3 शिट्ट्या झाल्या ना की मग तो चांगला उकडतो। आणि मी रात्रीचाच भिजवायला ठेवला होता, चांगला भिजला ना मग उकडायला वेळ लागत नाही त्यांना। तर त्यामुळं मग ते उकडतं तोपर्यंत म्हटलं इकडे एक साईडला पोळ्या आणि भाकरी बनवून घ्यावा। तर आज चण्याची पातळ भाजी असल्यामुळे म्हटलं आमच्या दोघीला तर भाकरीच बनवायची होती, तर मग त्यांच्यासाठी 4-5च पोळ्या बनवून घेतल्या। आणि त्यामध्ये जी छोटी एक केली ना पोळी, तर ती यशस्वीसाठी बनवली स्पेशल। ती थोडीशी जाड आणि छोटी बनवली। ती उठल्याच्या नंतर खाते थोडीशी, ती माझ्यासोबतच सकाळी उठत असते। तर थोडंसं खेळली की तिला भूक लागते, मग थोडे बारीक बारीक तुकडे करून दिले एका प्लेटमध्ये, तर ती खाते हाताने तिच्या। तर त्यामुळं मग मी तिच्यासाठी एक जाड बनवली आणि गरम आहे तोपर्यंत तिला खायला जमते। तिला आता नेमके दात येते पण आणखी तिला चावायचं वगैरे कळत नाही एवढं, त्यामुळं मग पोळ्या झाल्या की लगेचच भाकरी बनवायला घेतल्या। आणि आज तुम्हाला दिसत असेल ज्वारीची भाकरी बनवते। तर तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितले असेल मी की बाजरीची बनवली होती। तर कारण असं आहे की आता सध्या तर 2 महिने म्हटलं ज्वारी खावी, कारण उन्हाळा लागलेला आहे। तर त्यामुळं गरमीची बाजरी नको आहे म्हणलं, नाही तर रेग्युलर तर बाजरीच खातो आम्ही, पण म्हणलं हे 2 महिने खाऊ ज्वारी। रात्री मग मी ज्वारीचं दळून आणलं होतं आणि नेहमी तर असतेच बाजरीची, म्हटलं 2 महिने हे खाऊ। तर मग आज ज्वारीची भाकरी बनवली। आणि मला भाकरी जमतात का नाही ते पण सांगा ताईंनो। जमती मला भाकरी, व्यवस्थित जमती, फुगती, सगळं होतं, फक्त ना मला गोल भाकरी बनवता येत नाही, थोडीशी गोलमध्ये येत नाही माझा शेप भाकरीचा। तर भाकरी होत्या तोपर्यंत म्हटलं चला तिकडे चणा पण उकडला होता, त्याचा पण गॅस बंद केला होता। आणि मी आज काय केलं होतं की थोडासा उशीर झाला, कारण की ती मध्ये मध्ये आली ना की थोडासा टाईम जातो तिला घेतल्यावर, त्यामुळं म्हणलं उशीर झाला आहे। आणि उन्हाळा असल्यामुळं आता स्वयंपाक लवकर झाला तर थोडंसं भाजी वगैरे थंड होती डब्यामध्ये भरण्यासाठी, नाही तर गरम भरली तर खराब होण्याची शक्यता आहे उन्हाळ्यामुळं। आणि झाकण वगैरे लावल्याच होतं एक वेळेस, एखाद्या वेळेस त्यांना लवकर जेवतात, एखाद्या वेळेस उशीर होतो जेवायला कंपनीमध्ये, त्यामुळं। तर मग मी काय केलं की कुकरला जेव्हा चणा लावला ना शिजायला, तर त्यासोबतच कांदा चिरून आणि टोमॅटो चिरून त्याला कट करून तोच उकडायला टाकला होता त्याच्यामध्ये चण्यामध्ये सोबत शिजन। म्हटलं बघूया ह्यावेळेस करून, मी नेहमी असं करत नाही पण ह्यावेळेस करून बघितलं थोडासा उशीर झाल्यामुळं। आणि बरं पडतं, कारण की कधी लाईट वगैरे नसेल तर पेस्ट करायला पण ते खूप छान असं शिजलं होतं आणि लगेच मॅश झालं असतं, बनवायला सोपं पडलं असतं, म्हणून बनवून बघितलं तर छान झालं ह्यावेळेस। तर भाकरी भाजत भाजत लगेच चणे उकडले का बघितले आणि टोमॅटो आणि ते चमच्याने वर काढून घेतलं, ते लगेच त्याची पेस्ट करून घेतली लाईट होती तोपर्यंत, कारण की लाईटची काही शक्यता नसते, कधी असते कधी नसते, नेमकं आपल्या टाईमला नसते कधी कधी, त्यामुळं। आणि असं माझ्यासारखं कोण कोण करतं एखाद्या वेळेस वेळ कमी असेल तर कामात काम करून घेण्याचं, तर मी असं केलं आज। आणि भाजी पण टेस्टला तर चांगली झाली होती, म्हटलं काय माहिती पहिल्या वेळेस केल्यामुळं कशी होती। तर मग कढईमध्ये तेल तापलं की मोहरी जिऱ्याची फोडणी दिली आणि मोहरी तडतडली तर खायला बरी लागते, नाही तर दाताखाली आली तर कडवटपणा येतो, त्यामुळं ते तडतडलं की लगेच त्याच्यामध्ये मसाला टाकून घेतला। आणि मसाल्यामध्ये कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि हळद एवढंच टाकलं होतं, कारण की आता उन्हाळा लागल्यामुळे जास्त मसाल्याचं पण खायला नको वाटतं, त्यामुळं। आणि ते झालं की लगेच पेस्ट टाकून तळून घेतली, त्यामध्ये तेलामध्ये परतून घेतली। पेस्ट तयार परतली तर टेस्ट चांगली येते त्याच्यामुळं। तर ते तोपर्यंत थोडं थोडं हळूहळू कोणी एक सामान बिना कामाचं उचलून घेतलं मी। आणि लगेच चणे टाकून भाजी हलवून घेतली एकदा चांगली, गॅस कमी केला, कमी गॅसवर व्यवस्थित शिजते म्हटलं। आणि मग
ते झालं की मग गॅस आवरायला घेतला. गॅसपासला आवरलं ना की स्वयंपाक झाल्यासारखं वाटतं आवरून ठेवलं की. म्हणून भाजी शिजते म्हणलं तिथं उभा राहून थोडंसं बघितलं, एक हालून घेतलं आणि लगेच आवरायला घेतलं. ते किचन वाट्यावर सगळं सामान आवरलं की बरं वाटतं आपल्याला बी किचनचं काम झाल्यासारखं. आणि मग लगेचच बाहेर आले. आज रांगोळ वगैरे राहिली ती काढायची, बाहेरचं झाडच राहिलं होतं. तर आता तुम्ही बघताल इथून पुढे लगेच यशस्वी लगेच माझ्या पाठीमागे येते. इथं तोपर्यंत सासूबाईची देवपूजा झाली होती की लगेच ते दरवाजाचा आवाज आला की ती आली माझ्या मागे. तिला बाहेर खेळायला आवडतं आणि बाहेर नाही जाऊ देत मी तर पायऱ्या असल्यामुळं, आणि त्याच्यामुळं तिला दरवाजा उघडला की बरं वाटतं. थोडीशी बाहेरची थंड हवा पण येते. तर मग आली ती माझ्या मागे लगेच. आणि इथं बघा चालू आहे तिचं थोडंसं डान्स वगैरे करते. आणि तिचे पप्पा आले ते आतमध्ये घे चल म्हणत होते, बाहेरची धूळ वगैरे ते अंगावर, पण ती कशाची ऐकते, ती नाही ऐकत. ती बसली बाहेरच माझ्यासोबत. मग मी झाडत तिच्याकडे लक्ष झाडून घेतलं. आणि मी खाली गेले की तिला पण खाली यायचं असतं, असं येते दरवाजाकडे. त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटते, दरवाजा पण नाही ठेवायला जमत उघडा. आणि इथं आता रांगोळ काढायला घेतली तर बघा आता तिची अशी करामत असते, ती लगेच रांगोळी मोडून जाते. आता बघा तुम्ही समोर. तर छोटेसे एक फूल काढून घेतलं, कारण तिच्यामुळं नाही काढत मी मोठी. आणि रोज तर छोटंच बरं पडतं रांगोळ काढायला. आणि मुद्दामून आज मी मस्त कलर वगैरे भरले होते, रोज नाही भरत पण म्हटलं चला आज कलर वगैरे भरावं, छान दिसते रांगोळी. तर कलर हे भरले. आणि इथं तिनं तोपर्यंत एक साईडला रांगोळी थोडीशी सांडली होती, तर ती तोंडाला हात लावत होती. तिला म्हटलं नको ते का हा नाही म्हणून. तर मग तिला म्हटलं चला आता आपल्याला आतमध्ये जायचं. तोपर्यंत तिने लगेच हात मारला आणि रांगोळी मोडून घेतली. असे करत असते. पण काढते मी, काढले आपल्याला पण दरवाजामध्ये बरं वाटतं काढलं रांगोळी वगैरे असली तर. झाडून रांगोळी काढली तर चांगलं वाटतं. आणि रांगोळी झाली की लगेच तिला आतमध्ये आणलं, खेळायला सोडलं. आणि म्हणलं चला आता किचनची भांडे घासून घ्यावेत म्हणलं. स्वयंपाकाचे तेवढे भांडे पडलेले होते तेवढे घासावं म्हटलं, नंतर जेवलेले थोडंच राहतात. मग ती खेळती तोपर्यंत होतं. तर मग इथं पटापट असे भांडे घासून घेतले. पाणी बी कधी असतं कधी जातं एखाद्या वेळेस. तर भांडे घासणं झाले की यशस्वी आली होती माझ्या पायापाशी, पाय धरून उभा राहत होती. म्हणून मग मी ते किचन तेवढं पुसून घ्यायचं ठेवलं किचन वाटा. आणि तिच्याकडे आले आणि तिला आंघोळ घालायला घेतली. तिची आंघोळ झाली. आणि हे बघा असं चालू असतं कपडे घालायच्या टाईमला तिचं. नाही शांत बसत, सारखं सारखं फिरते. आणि तिला आता चांगलं चालता वगैरे येतं, त्याच्यामुळे तिला नको वाटतं एका जागेवर बसायला. जबरदस्ती बसून बसून तिला कपडे घालावं लागतात. तर हे असं आमच्या दोघींनी मिळून आम्ही तिला कपडे घातले. ती काही शांत बसत नाही, सारखं खिडकीकडे जाईल, पडदा वडल, काहीतरी घेईल पडल. आणि वाटवर पडण्याची जास्त भीती आहे. आणि खाली बसवलं तर ती खाली पण तसंच करते. आणि वर तर पडलं तर लागत नाही गादीमुळे, म्हणून थोडंसं पाटावर घेऊन बसली होती. तर जबरदस्ती करून ये इकडं करून तिला थोडंसं बोलून घेतलं जवळ. आणि थोडंसं देवाचं गाणं लावून दिलं. आणि म्हटलं बस मी तुला मेकअप करते म्हणून तुझा. तर इथं बघा असं असतं तिचं चालू, काहीतरी करत असते. आणि काहीतरी लावून दिलं तर बसते थोडंसं 5 मिनिटं तिच्या मनाला आलं तर इथं तिला लावून दिलं होतं मी देवाचं. तोपर्यंत तिचं तेल वगैरे लावून थोडंसं झेट्टू पाडले. आणि तिचे केस छोटाले ताईंना, पण मला खूप आवडतं मुलीची झेट्टू घालायला. आणि मेकअपसाठी मला खरंच मुलगी आवडायची, तर मुलगीच झाली. आणि तिचे झेट्टू वगैरे मी पाडत असते, थोडेसे छोटे छोटेच आहेत केस, पण थोडंसं 5-10 मिनिटं ठेवते. ती काही जास्त वेळ ठेवत नाही, पण मग तिचे झेट्टू पाडून देत असते. आणि बघा मग असा मेकअप झालेला आहे. करू देत नाही पण जबरदस्ती करावं लागतो तसंच धरून धरून तिला. लहान मुलांचं कसं असतं, नको वाटतं त्यांना जवळ असं घेऊन बसायला, दाबून ठेवायला. म्हणून ती खेळता खेळता केलं. तिचं झालं की मग मी घेतलं आवरायला, कपडे वगैरे धुवून घेतले. लगेच तिचं झालं की ती खेळायला गेली. आणि मग कपडे आवरून घेतले. कपडे झाले की लगेच रूममध्ये आले. आणि रूमचं सगळं रग वगैरे त्याची घडी घालून ठेवली. आणि हे आवरायचं म्हणलं ना की ती झोपलेली असेल तरच आवरणं होतं, कारण की नाहीतर ती जागी असेल ना की आपण समोर आवरत गेली की ती पाठीमागं परत सामान काढते, खेळते वगैरे, काहीतरी सांडते, हे करते, असे काहीतरी कामं चालू असते तिचे. त्यामुळं आणि आपलं बघून बघून सगळं करत असते ती. बेड वगैरे आवरून घेतला. आणि ती झोक्यामध्ये झोपली होती, तर अंगावरती स्टॉल टाकला, कारण मला आता रूम झाडायची होती थोडीशी. आणि आपण झाडताना साईडचं पण थोडं थोडं भिंतीचं खिडकीचं वगैरे झाडतं तर धूळ उडती, म्हणून तिच्या अंगावर स्टॉल टाकून दिला मी वरती. आणि झाडायला घेतलं, रूम झाडून घेतली. आणि तिचे छोटे छोटे मशीन पशीची पिशवी होती ना, त्याच्यामध्ये तिचे खेळणे होते. ती काय खेळत नाही, भावली वगैरे बरंच खेळणे आहेत तिला, पण ती काय करते की जो आपण भांडे वगैरे वापरतो ना तेच घेते खेळायला. पण कसं लहान मुलाचं असतं, थोडंसं काय खेळायचं, बरंचसं मी ठेवून दिले तिचे खेळणे, भावले वगैरे थोडेसे. किचन सेट पण होतं तिच्याकडं, ते पण दिला ठेवून सगळा. आणि थोडंसं ठेवलं आहे, कधी कधी लागते ना आधी त्याच्या पण. आणि लगेच झाडून वगैरे झालं की फरशी पुसायला घेतली. ती जागी येतो पण फरशी जर पुसली ती पडण्याची खूप भीती आहे, कारण ह्या फरशीवर पाणी दिसत नाही आणि पाय घसरला तर पडते ती. आणि ती माझ्या मागं मागं फिरत असते. त्यामुळं मग ती झोपली तर पण मला फरशी पुसून घ्या. अगोदर बेडरूमची घेत असते, कारण की ती जरी उठली ना तरी पण मग बेडरूममध्ये जास्त खेळते, तर त्यामुळं मग बेडरूमची सुकते लगेच. फॅन लावून दिला, लाईट आहे तर. आता उन्हाळ्याची काही जास्त वेळ नाही लागत, लवकर सुकते फरशी. आणि बेडरूम झाले की लगेच हॉलमध्ये आले. ते सासूबाई बसल्या तर बोलत बोलत दोघी आम्ही बोलत बोलत मी फरशी पुसून घेतली. आणि दरवाजा पण उघडला होता बाहेरचा, थोडीशी हवा येते बाहेरची म्हणून.
आणि फॅन लावून दिला म्हणजे लवकर सुकण्यासाठी. सुकली तर दरवाजा पण लावून घेता येतो आणि पडण्याची जास्त भीती नाही ती उठली तरी बी, कारण तिचं कधी कधी 2-2 तास झोपते, कधी कधी 5-10 मिनटं झोपले की लगेचच उठते. त्यामुळं आणि फरशी वगैरे झाली पुसून की किचनमध्ये आले हॉल झाल्याच्या नंतर आणि फॅन लावून दिला होता इथं, मग फॅनने लगेच सुकून जाते. आणि मग किचनचं पण काय थोडंसंच होतं आणि हॉल झाला की लगेच किचनचं पुसलं. किचन पुसून झालं की मग झालं, फरशी पुसली की काम झाल्यासारखं वाटतं. किचन आवरलं तर किचन आवरलं तर स्वयंपाक झाल्यासारखं वाटतं आणि फरशी पुसून गेली तर सगळं काम झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे मी फरशी सगळ्यात शेवटला पुसत असते, कारण परत पाणी सांडतं जेवण केलं की ते थोडंसं खरकट वगैरे सांडतं. त्यामुळं असं सगळं झालं ना की मग मी फरशा पुसून झाल्या ना की लगेच म्हटलं चला आता सकाळी कपडे धुतले होते लवकर, तर त्यामुळं आणि आमच्या गॅलरीत सकाळचं ऊन आहे ना, ते गॅलरीत येतं सगळं, तर त्यामुळं कपडे पण लवकर वाळतात आता उन्हाळ्याचे. मग लगेच कपडे काढायला घेतले मी. इथली फरशी पुसून घेतली, ती सुकली. मग गॅलरीमध्ये गेले कपडे काढून घ्यायला, तर जाड जाड तेवढे राहिले होते, पण पातळ जेवढे आहेत ना तर तेवढे वाळले होते कपडे सगळे. तर मग ते आणले कपडे काढून आणि लगेच घड्या करून ठेवले. आणि ती जागी असेल ना तर हे पण इथं पण ती काय करते, आपण घातलेले कपड्याचे घड्या आहेत ना ते घड्या मोडती आणि कपडे लांब लांब असे फेकून देते. तर आता तिला काही समजत नाही, त्यामुळं म्हणून मग मी ती झोपली तोपर्यंत लगेच घड्या घालून घेतल्या. आणि 1-2 ड्रेस होते ते इस्त्री करायचे होते, तर म्हणलं चला मग आता ती झोपली तर इस्त्री पण करून घेऊया, कारण की ती वायर वगैरे ओढती, मग ती भीती वाटते आपल्याला पण नको वाटतं. कधी लाईट असते, लाईटचं पण असं आहे की नेमकं आपल्या कामाच्या टाईमला जाते. त्यामुळं मग मी ती झोपली तोपर्यंत इस्त्री करायला घेतली. 2 ड्रेस होते तर, आणि मी वरच्यावर करत असते ड्रेस, जास्त काही जमा नाही होत कारण की ती येते मध्ये मध्ये करते. त्यामुळं ती झोपली तोपर्यंत जमतं, एकत्र जमा केले तर बरेचसा टाईम जातो इस्त्रीला बी. त्यामुळं मग मी वरच्यावर जसे 1-2 जमा होतील तेवढे करत असते इस्त्री. आणि मग इथे इस्त्री वगैरे करून घेतली. आणि आज किराणा वगैरे आणायचा होता, थोडासा संपला होता, तर त्यामुळं उद्या थोडंसं आहे, तर ते कार्यक्रमचं तुम्हाला सांगेन मी काय होतं तर त्यामुळं पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मग इथं मग मी इस्त्री झाली की लगेच किराण्याची लिस्ट बनवायला घेतली, कारण की आपण काय करतो घरी तर आठवतं सगळं की काय काय आणायचं आहे, आणि दुकानमध्ये गेलं किंवा डीमार्टला वगैरे गेलं की आठवत नाही काय काय घ्यायचं. तर आणि लिस्ट वगैरे बनवली तर सोपं जातं आपल्याला पण ते सामान वगैरे आणायचं म्हटलं तर. आणि काय होतं एखाद्या वेळेस लिस्ट नसेल ना तर नेमकं पाहिजे ते मेन मुद्द्याचंच विसरतं काहीतरी. त्यामुळे मग लिस्ट झाली बनवून आणि इथं वही आणि पेन घेऊन बसले, कारण की ती लिस्ट बनवली आणि ती जर असं बघितली ना वही पेन, तर तिला आणखी लिहायचं वगैरे नाही समजत, पण तिला ते वहीची पानं फाडायची असते. तर त्यामुळं तिला वही पण नाही दाखवत मी जास्त, कारण ती फाडती पानं, मग ती तिला कळत नाही. पुस्तक असो वही असो, ती पुस्तकाची पानं वहीची पानं फाडते. आणि लिस्ट बनवून घेतली काय काय किराणा आणायचं तर. आणि मग लिस्ट बनवून झाली की म्हटलं चला आता थोडासा आराम करावा. आणि खरंच ना, आपण रूम वगैरे आवरली, फरशी पुसल्या, किचन वगैरे आवरलं की खरंच आपल्याला पण मनाला समाधान वाटतं आणि घरात पण स्वच्छ असं वाटतं सगळीकडं. आणि म्हटलं चला आता थोडंसं आराम करा, तर ती बरोबर आरामाच्या टाईमला उठते. तर असं बघा, रूम व्यवस्थित आवरली की चांगली वाटते. बाय ताईंनो, बाय. लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.